2014 पासून सुरू केलेली पन्हाळा पावनखिंड मोहीम पुन्हा एकदा अनुभवायला आम्ही निघालो होतो. पण तत्पूर्वी पूर्वतयारी महत्त्वाची. बॅकपॅक करून मी निघालो आणि लोकल ट्रेनने दादरला पोहोचलो. तिथून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर गाठलं आणि प्रायव्हेट बसने पन्हाळगडावर पोहोचलो. तेव्हा तिथलं वातावरण पूर्णपणे भगवामय झालं होतं. आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून मोहिमेला सुरुवात केली. 1660 साली अवघे 600 मावळे घेऊन महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघाले होते आणि आज 365 वर्षानंतर सुद्धा त्याच ऐतिहासिक घटनेच्या आठवणीत ही मोहीम पूर्ण करण्याचा वसा आमच्यासारख्याच हजारो मावळ्यांनी घेतला होता. पन्हाळगडाचा पुसाटी बुरुज समोर आल्यावर आठवलं की महाराजांनी सुद्धा इथूनच पन्हाळगड सोडला होता. नुसता विचार करूनच अंगावर काटा आला. काय रात्र असेल ती, जेव्हा स्वराज्याची तेजस्वी ज्योत घेऊन 600 मावळे इथून निघाले असतील. कदाचित अवघा निसर्ग त्यांच्या सोबतीला आला असेल. ढगांनी तोफांना बत्ती देऊन शत्रूला गुंगारा दिला असेल. वीज मात्र काही काळ नक्कीच ढगाआड लपून बसली असेल. विचार करता करता आम्ही पुसाटी बुरुज उतरलो आणि वेढा ओलांडून पुढे निघालो. इथून पुढे साधारण अर्धा किलोमीटरचा तार रस्ता पार केल्यावर मसाई पठाराची चढाई सुरू होते. जवळपास 10 ते 15 मिनिटांची खडी चढाई चढल्यावर आम्ही म्हाळुंगे गावात पोहोचलो. म्हाळुंगे गावातून पुढे निघाल्यावर आमची वाट पाहत होते ते जवळपास 900 एकरात पसरलेले मसाई पठार. क्षितिजावर नजर जाईल तिथवर पसरलेले हिरवगार कुरण पाहून इथे थोडा वेळ घालवायची इच्छा कोणालाही होईल, पण तसे करायला वेळ नव्हता, कारण धोका अजून टळला नव्हता. म्हणूनच वेळ न दवडता आम्ही पुढे निघालो. रस्त्यात आम्हाला मसाई देवीचे मंदिर लागलं. तिथे आम्हाला वीर बाजीप्रभूंच्या वेशात मोहीम करणारे एक गृहस्थ भेटले. त्यांना भेटून आमचा उत्साह अजूनच दांडगा झाला. मसाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि पावसाने जोरदार सलामी दिली. त्यावेळी सुद्धा असाच पाऊस नक्कीच झाला असेल, कारण मागून येणाऱ्या गनिमाची त्याला चाहूल लागली असेल आणि तो महाराजांना म्हणाला असेल की राज, तुम्ही पुढे चला, या सिद्ध्याला मीच इथं रोखून धरतो.